शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज 26 नोव्हेंबर वार बुधवार. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आजच्या आपल्या हाताळलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे बाजारभाव. त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सीसीआयचे विदर्भातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती खरेदी केंद्र सुरू झालेले आहे याची पण अपडेट घेणार आहोत. काल आपण मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पण अपडेट दिलेली आहे. कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर सबस्क्राईब करा आणि इथून पुढचे प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणून या व्हिडिओला नक्की लाईक करा. सुरुवात करतो एकदा कापसाचे बाजारभाव पटापट सांगतो. मित्रांनो, मानवत 7260 रुपये, पुलगाव 7415 रुपये, बार्शी टाकळी 8060 रुपये, वरोरा शेगाव 7150 रुपये, वर्धा 8110 रुपये, सिंधी सेलू 7380 रुपये, कोपरना 7000 रुपये, काटोल 7050 रुपये, वरोरा 7225 रुपये, उमरेड 7100 रुपये, धामणगाव रेल्वे 8110 रुपये, हातगाव तामसा 8060 रुपये, जालना 8060 रुपये, वडवणी 8010 रुपये, भद्रावती 8035 रुपये, त्याचबरोबर सावनेर 6800 रुपये, नंदुरबार 7095 रुपये, अमरावती 7150 रुपये. तुमच्याकडे काय भाव चालू आहे कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, आता विदर्भातील कापूस खरेदी केंद्राबाबत अपडेट सांगतो. विदर्भात तसे तर 557 कापूस खरेदी केंद्राची गरज आहे, परंतु फक्त विदर्भात 89 खरेदी केंद्र सुरू आहे सीसीआयचे. त्याच्यामध्ये यवतमाळमध्ये 18, अमरावती 14, नागपूर 11, वर्धा 13, अकोला 9, बुलढाणा 9, चंद्रपूर 10, गडचिरोली 1, वाशिम 4 आणि भंडारा काहीच नाही, गोंदियाला सुद्धा काहीच नाही. अशी 89 विदर्भात खरेदी केंद्र सीसीआयची सध्या सुरू आहे. तुमच्याकडे काय परिस्थिती कमेंट करून सांगा. तुमच्याकडे कापूस काय भावाने काय दराने कापूस खरेदी केला जात आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा. अशाच माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद. पण जाताना नक्की लाईक करा विनंती करतो.